हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 15 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, अवनीला समजलंय की आमच्या लग्नाचं रिसेप्शन देणार आहेत आणि अवनीने चक्क राजाला ठणकावून सांगितलंय की मी या रिसेप्शनसाठी येणार नाही. मी मिसेस धनराज दांगट नाहीये. हा स्वागत समारंभ म्हणजे काय पोरखेळ वाटला का? मी यासाठी येणार नाही. त्यामुळे राजाला जबर धक्का बसलाय. दुसरीकडे स्वागत समारंभाची संपूर्ण तयारी झाली आहे. धोंडियांना स्टेजवर नाचताय, सगळे तयार आहेत, पाहुणे मंडळी जमली आहेत. पण अवनीने स्वागत समारंभासाठी यायला नकार दिलाय. मग पुन्हा एकदा आत्याचा शाप खरा ठरणार का? संपूर्ण गावासमोर दांगट परिवाराची नाचक्की होणार का? सगळ्या गावाला जे वाटतंय तेच खरं ठरणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा अवनीला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचतो. अवनी विचारते, आपण येथे कशासाठी आलोय? राजा सांगतो, ते हवालदार साहेबांचा फोन आला होता, एक सही बाकी आहे ना, ती सही करण्यासाठीच आलोय. अवनी विचारते, पण त्या दिवशी तर मी सही केली होती, मग आज कोणती सही? राजा सांगतो, आता आपल्याला काय माहीत, असेल एखादी फॉर्मॅलिटी, आणि आपण एज्युकेटेड सिटीजन आहोत ना, आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायलाच पाहिजे. प्लीज चला, माझ्यासाठी आतमध्ये चला. अवनीचा नाईलाज होतो. अवनी म्हणते ठीक आहे, आणि मग राजा आणि अवनी हे दोघेही गाडीतून खाली उतरतात. इकडे सुलू आत्याच्या घरी ब्लाऊज शिवणारी लताबाई येते आणि दार वाजवते. नमे नमे आवाज येते. पण सुलू आत्या दरवाजा उघडते आणि विचारते, काय ग लते? सुलू आत्याला ही लता सांगते, नमीने ब्लाऊज शिवायला दिलं होतं, तेच द्यायला आली आहे. सुलू आत्याला आश्चर्य वाटतं की नमीने कोणतं ब्लाऊज शिवायला दिलं होतं. तेवढ्यात नमी आणि पायली घरी येतात. आणि आता लता ही माझ्या आईला भेटली, आता काही खरं नाही, म्हणून नमीला खूप टेन्शन येतं. पण पायलीला माहीत नसतं की ही आत्या कशी आहे. नमी विचार करते, अगं लताबाई, थोडा वेळ वाट पाहिली असती तर काय झालं असतं का? काय एवढी घाई करायची गरज होती? आणि तेवढ्यात नमी आणि पायली पुढे येतात. सुलू आत्या विचारते, ए नमी, तू हिच्याकडे कोणतं ब्लाऊज शिवायला दिलं होतं ग? तर नमी म्हणते, मी नाही कोणतं ब्लाऊज दिलं, मी नाही, मला काय माहीतच नाही. तेवढ्याच पायली म्हणते, अहो आत्या, तुमच्या सुनेचं ब्लाऊज दिलं होतं, तुम्हाला एवढं माहीत नाही का? सुलू आत्या म्हणते, ए मंदाड, मला फक्त एक पोरगी आहे, सून कशी येईल मला? तर पायली म्हणते, अहो तुमच्या सख्ख्या भावाची सून म्हणजे तुमची सून झाली ना. सुलू आत्या चिडून म्हणते, ए दलिंदर, तुला माहीत नाही का, तो माझा कुणी नाहीये, तो माझा मोठा भाऊ नाही आणि त्याची सून माझी सून नाही. नमी या लताला सांगते, लताबाई तुम्ही जा. लताबाई निघून जाते. आणि मग सुलू आत्या ही नमीला चांगलंच धारेवर धरते. नमे, तुझा तो मामा आपला हिस्सा खाऊये आणि तू त्याच्या घरच्या कार्याला नाचतीये, तुला काही वाटतं की नाही? तर नमी म्हणते, अगं आई, आता तो सख्खा मामा आहे, त्याच्या घरचं कार्य म्हणजे आपल्या घरचं कार्य, आपण त्याला एवढी मदत तर करायला पाहिजे ना. काय फरक पडतो मी तिचं ब्लाऊज शिवलं तर? सुलू आत्या चिडून म्हणते, फरक काहीच पडत नाही. फरक आत्ता पडल जेव्हा मी हे ब्लाऊज जाळून टाकील. तर पायली म्हणते, हे असं काय जळतं का ब्लाऊज? सुलू आत्या म्हणते, जळतं ना, तुला दाखवतेच जाळताना. आणि तेवढ्यात नमी सुलू आत्याच्या मागे जाऊन उभी राहते आणि तिच्या हातून हे ब्लाऊजची पिशवी ओढून घेते. सुलू आत्या चिडून म्हणते, नमे, आगाऊपणा करू नको, दे ती पिशवी. सुलू आत्या तिच्या अंगावर धावून जाते, तोपर्यंत नमी पायलीकडे ही पिशवी फेकते. मग सुलू आत्या पायलीच्या अंगावर धावून जाते. पायली सुलू आत्याच्या वरून ती नमीकडे ही पिशवी फेकते. या दोघींचा खेळ सुरूच असतो. सुलू आत्या चिडून म्हणते, तुला सोडणार नाही नमे. तेवढ्यात नमी ही पुन्हा एकदा पायलीकडे ही पिशवी फेकते आणि मग या दोघीही तेथून पळून जातात. आणि सुलू आत्या ही जोरात ओरडणार, नमे. तेवढ्यात आपला धोंड्यांना चक्क सुलू आत्याच्या तोंडात पूर्णच्या पूर्ण लाडूच कोंबतो. सुलू आत्याला जबर धक्का बसतो. सुलू आत्या ही लाडूच खात बसते. धोंड्यांना म्हणतो, ए सुले, आज लाडक्या भाच्याच्या स्वागत समारंभाला यायचं, सहपरिवार सहकुटुंब यायचं, जेवणाची पूर्ण सोय केलेली आहे, घरातली चूल बंद ठेवायची, जेवायला यायचं. सुलू आत्या काही बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडात लाडू कोंबलेला असतो. तर धोंड्याना म्हणतो, मला माहिती आहे तुला खूप काही बोलायचं आहे, शुभेच्छा द्यायच्या, पण आधी लाडू तर खाऊन घे. सुलू आत्या कसा बसा लाडू खाते आणि म्हणते, ए धोंड्या. धोंड्यांना चिडून म्हणतो, अण्णा म्हणायचं, अण्णा दांगट. सुलू आत्या चांगलीच घाबरते.
धोंडियांना म्हणतो, इतका गोड लाडू खाऊ घातला तरी कडू ते कडूच, तोंड कडूच शेवटी तुझं, चांगलं काही बोलणारच नाही. सुलू म्हणते, एवढी अपेक्षा ठेवू नको, तुझी पळून गेलेली सून काय परत येणार नाहीये. धोंडियानं म्हणतं, अरे हाड, माझी सून येणार, रिसेप्शन होणार आणि तू तुझ्या त्या कावळ्या भावाला घेऊन सुद्धा ये, त्याला सुद्धा हा लाडू दे. असं म्हणून धोंडियांना सुलू आत्याच्या हातात लाडू देतो आणि तेथून निघून जातो. सुलू आत्या रागारागाने हा लाडू फेकून देते आणि नाक फेंदारून डोळे वटारून धोंडियांनाकडे पाहतच राहते. तिला धोंडियांनाचा खूप राग आलेला असतो. दुसरीकडे अवनी आणि राजा हे दोघे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. तेथे हवालदार साहेब असतात. हवालदार म्हणतात, अरे या 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 मिसेस धनराज डांगट. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा खूप घाबरतो. हवालदार साहेब म्हणतात, थांबा, मॅडमला पण तुम्हाला भेटायचं आहे, सगळे जेवताय, मी मॅडमला बोलावून आणतो. हवालदार निघून जातो. अवनी विचारते, ते मला असं मिसेस धनराज डांगट का म्हणाले? राजा सांगतो, आता ते चेष्टा करताय ना, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा कसा चेष्टा करण्याचा स्वभाव आहे, चेष्टा करत होते ते. अवनी चिडून म्हणते, सांग मग त्यांना, अशी माझी चेष्टा करायची नाही. राजा म्हणतो, असं कसं सांगणार, पोलीस येते. अवनी चिडून म्हणते, तुला नसेल सांगता येत ना, तर मी सांगते. राजा म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही बसा ना. पण अवनी या खुर्चीकडे पाहते. तेव्हा तिला 2-3 दिवसांपूर्वी काय घडलं होतं, याच पोलीस स्टेशनमध्ये माझं लग्न झालं हे सगळं आठवतं. माझे बाबा कसे मला विनंती करत होते, अवनी नको नको, हे लग्न करू नको, पण मी त्यांचं ऐकलं नाही. हे सगळं आठवून अवनी खूप दुःखी होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. आणि इकडे नमी आणि पायली धावत पळत यशोदाच्या घरात येतात. यशोदा ज्यूस बनवत असतो आणि विचारतो, काय झालं? नमी सांगते, अरे थोडक्यात वाचलो, नाहीतर तुमच्या आत्यानी ना आज माझा जीवच घेतला असता. धान्या म्हणतो, आमची आत्या काय, तुझी आई आहे ना ती, साऱ्या जगाची कजाकबाई. नमीला खूप धाप लागलेली असते. नमी यशोदाजवळ येते आणि पायली ही पानूजवळ जाऊन बसते. पानू. यशोदा म्हणतो, अगं नमी, तुला किती धाप लागली, थांब मी तुला ज्यूस देतो. आणि तो नमीला ज्यूस प्यायला देतो. तर पायली ही पानूला इशारा करते, मला सुद्धा ज्यूस पाहिजे. आणि ती असे ओठ करते. पाण्या घाबरून म्हणतो, काय करतेस ग? तर पायल म्हणते, अरे ज्यूस मागते ना, दुसरं कुठे काय मागतीये. यशोदा हा पायलला सुद्धा ज्यूस देतो. आणि मग पायल ही पाण्याला चांगलं छेडते. पाण्या तेथून पळून जातो. पायल त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते, मला सुद्धा असंच तुझ्याबरोबर लग्न करून या घरात यायचं आहे, या घरची सून बनायचं आहे, आपला सुद्धा असाच स्वागत समारंभ होईल ना. पण पाण्याला मात्र असं काहीच करायचं नसतं. पायल ही यशोदाला विचारते, काय रे, जसं या दोघांचं लग्न झालं तसं आपलं लग्न कधी होईल? यशोदा म्हणतो, होईल ना, लवकरच होईल. तुझ्या आईने होकार दिला का? लवकरच होईल. पण तुझी आई कधी होकार देणार नाही आणि आपलं लग्न कधी होणार नाही. नमीला सुद्धा हे माहीत असतं. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अवनीच्या डोळ्यात पाणी आलंय हे राजाच्या लक्षात येतं. राजा विचारतो, काय झालं मॅडम, तुमच्या डोळ्यात पाणी? अहो आत्ता मॅडम येतील, त्यांनी पाणी पाहिलं तर मलाच टाकतील तुरुंगामध्ये. अवनी सांगते, नाही रे, आठवलं, येथे काय काय घडलं ना ते सगळं आठवलं. राजा सांगतो, तुम्ही एवढं टेन्शन का घेताय, जे झालं ना ते चांगलंच झालं. अवनी चिडून विचारते, काय चांगलं झालंय माझ्या आयुष्यात? तर राजा तिला समजावून सांगतो, अहो त्या सोणक्या विवांबरोबर तुमचं लग्न नाही झालं, हेच सगळ्यात चांगलं झालं. त्याच्याशी लग्न झालं असतं तर काय झालं असतं तुमचं, हा विचार करा तुम्ही. अवनीला सुद्धा हे पटतं आणि अवनी स्माईल करते. तेवढ्यात इन्स्पेक्टर मॅडम आणि हवालदार तेथे येतो. मॅडमला पाहून राजा गुड इव्हिनिंग मॅडम म्हणतो. हवालदार विचारतो, अरे गुड इव्हिनिंग काय, वेळ काय, तू गुड इव्हिनिंग म्हणतोय? तर राजा म्हणतो, अहो भावना महत्त्वाची आहे, वेळ महत्त्वाची नाही आहे. मॅडम हसते आणि विचारते, पण तुम्हाला सकाळी बोलवलं होतं ना, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? तर राजा सांगतो, नाही, त्यांच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती ना, तर त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. इन्स्पेक्टर मॅडम विचारतात, काय झालं त्यांच्या वडिलांना? तर राजा सांगतो, त्यांना हार्ट अटॅक आला होता. हे ऐकून मॅडमला मोठा धक्काच बसतो. मॅडम अवनीला सॉरी म्हणतात आणि तिला समजावून सांगतात, अवनी टेन्शन घेऊ नको, आता ते बरी असतील ना? अवनी हो म्हणते. मॅडम तिला समजावून सांगतात, त्यांना या सगळ्या प्रकरणामुळे थोडासा त्रास झाला असेल, पण शेवटी आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता ना. जर आम्ही तुमचं लग्न लावून दिलं नसतं तर कदाचित तुझं आणि विवांचं लग्न झालं असतं आणि ते सुद्धा तुझ्या मर्जीविरुद्ध. ते किती महागात पडलं असतं. त्यापेक्षा तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, तुमचं लग्न झालं, ते तर चांगलंच झालं ना. अवनी ही काही बोलते की काय
अशी भीती राजाला वाटत असते. पण अवनी काही बोलत नाही, सगळं शांतपणे ऐकून घेते. राजा म्हणतो, हो हो, सगळं चांगलं झालंय. मॅडम विचारतात, आणि हा धनराज तर तुला काही त्रास देत नाही ना? तर अवनी सांगते, नाही नाही, तो काही त्रास देत नाही मला, उलट माझ्यामुळे त्याच्या कुटुंबाला त्रास झाला आहे. मॅडम विचारतात, म्हणजे? तर राजा सांगतो, यांचे थोरले बंधू आमच्या घरी आले होते मारामारी करायला. इन्स्पेक्टर मॅडमला मोठा धक्काच बसतो. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, मग पोलीस तक्रार करा, यांची तक्रार लिहून घ्या हवालदार. हवालदार म्हणतो, हो सांगा. तर राजा सांगतो, नाही ना करू शकत, ते आम्हाला मारायला आले पण आम्हीच त्यांना मारलं. हे ऐकून इन्स्पेक्टर मॅडम आणि हवालदार हसू लागतात. हवालदार म्हणतो, पाहिलं का मॅडम, हे ना वेगळंच पीस आहे, पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगतोय की आम्ही मारामाऱ्या केल्या. सगळे हसू लागतात. इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, चला बसा, यांचं सर्टिफिकेट आलं आहे ना हवालदार? हवालदार सांगतो, हो आलं आहे मॅडम. आणि हवालदार हे सर्टिफिकेट फाईलमधून काढतो आणि अवनीला देऊ लागतो. राजा खूप घाबरतो. जर अवनीने हे सर्टिफिकेट पाहिलं तर आपलं लग्न खरं आहे हे अवनीला समजेल असा विचार तो करतो. अवनी हे सर्टिफिकेट घेणार इतक्यात राजा हवालदारकडून हे सर्टिफिकेट हिसकावून घेतो आणि म्हणतो, ठेवतो माझ्याकडे, सेफ राहील ना माझ्याकडे? पण इन्स्पेक्टर आणि हवालदारला काही संशय येत नाही. मग हवालदार त्यांना सही करायला सांगतो रजिस्टरवर. हे दोघे सही करतात आणि मग दोघेही जायला निघतात. तेवढ्यात मॅडम विचारतात, यांच्या गिफ्टचं केलं ना सगळं, यांचं गिफ्ट देऊन टाका. हवालदार सांगतो, मॅडम सगळं झालं आहे, त्यांच्या घरी गिफ्ट पाठवलं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी विचारते, कोणतं गिफ्ट? तर हवालदार हा राजाच्या कानात सांगतो, अरे सरप्राईज गिफ्ट आहे, तुमच्या लग्नाची छान फ्रेम करून पाठवली आहे. अवनी म्हणते, मला पण सांगा ना काय सांगताय? तर राजा म्हणतो, ते मी तुम्हाला गाडीत सांगतो ना, आता खूप घाई झाली आहे, चला उशीर होतोय, जाऊया आपण. मग राजा म्हणतो, चला जातो साहेब. तर हवालदार म्हणतो, अरे जातो नाही, येतो म्हणावं. राजा म्हणतो, अहो हे पोलीस स्टेशन आहे, येथे कोठे परत परत बोलवताय? इन्स्पेक्टर आणि हवालदार हसू लागतात. मग राजा सगळ्यांचा निरोप घेतो, अवनी सगळ्यांचा निरोप घेते आणि तेथून बाहेर पडतात. तर हवालदार म्हणतो, मॅडम या दोघांना पाहिलं ना की माझं मन, मॅडम म्हणते, भरून येतं ना? हवालदार लाजतो. मॅडम म्हणतात, काय लाजताय तुम्ही सुद्धा? आणि मग राजा अवनी हे दोघेही गाडीत येऊन बसतात. अवनी विचारते, कोणतं सर्टिफिकेट होतं ते? राजा सांगतो, सर्टिफिकेट ते ना, मी एका लेडीजला मदत केली ना, म्हणून ते माझा सन्मान केला, त्याचं सर्टिफिकेट होतं. अवनी विचारते, खरंच ना? राजा सांगतो, हो खरं, मी कशाला खोटं बोलणार, आजपर्यंत मी कधी खोटं बोललोय का? आता जायचं घरी, घरी सगळे वाट पाहत असतील. अवनी हो म्हणते. राजा देवी आईचे आभार मानतो. अवनी विचारते, काय झालं, काय बोललास? राजा म्हणतो, नाही नाही, ते पुढील आयुष्यासाठी देवी आईकडे प्रार्थना करत होतो, सगळं ठीक होऊ दे. तुम्ही सुद्धा म्हणा, देवी आईचा उदो उदो. आणि मग हे दोघेही आपल्या घराकडे यायला निघतात. दुसरीकडे यशादा ज्यूस बनवत असतो आणि नमी त्याला विचारते, यशा तुला खूप वाईट वाटत असेल ना? यशदा विचारतो, आजच्या दिवशी मला का वाईट वाटेल? माझ्या भावाचं लग्न झालं आहे, त्याचं रिसेप्शन आहे, मला का वाईट वाटणार? तर नमी म्हणते, आता तुला सोडून तुझ्या 2 नंबरच्या म्हणजे आपल्या राजाचं लग्न झालं ना तुझ्या आधी, म्हणून तुला वाईट वाटत असेल. तर यशदा तिला समजावून सांगतो, अगं आपल्या राजाचं बाशिंग चांगलं बळकट होतं म्हणून त्याचं लग्न झालं, या घरात सून आली, बाईचा आशीर्वाद मिळाला, मला तर उलटा आनंदच होतोय. नमी म्हणते, खरंय खरंय, पण आता आपल्या लग्नाचं सुद्धा लवकर बघावं लागेल बरं का, नाहीतर आहे ना माझ्यासाठी माझी मम्मी स्थळ आणतीये आणि मी त्या सगळ्या स्थळांना नकार देते काहीतरी कारण काढून. जर तिला कळालं ना मी तुझ्यामुळे नकार देतीये तर ती मला जिवंत सोडायची नाही. यशोदा विचारतो, काय तू माझ्यासाठी नकार देतीये? नमी म्हणते, मग दुसऱ्या कोणासाठी नकार देणार? यशोदा म्हणतो, अगं नमे तुला किती वेळ सांगितलंय, आपल्या दोघांचं लग्न होणं शक्य नाहीये, असा मूर्खपणा करू नको, लग्नाला नकार देऊ नकोस, लग्नाला होकार देऊन टाक. आणि नमी म्हणते, असं कसं, म्हणजे त्या राजाला एवढ्या मोठ्या घरची पोरगी मिळाली आणि आपल्या दोघांच्या लग्नात काय एवढं प्रॉब्लेम येत आहे तेच कळत नाहीये. धन्या तेथे येऊन म्हणतो, कारण तिच्यामध्ये हिंमत होती, तुझ्यात आहे का हिंमत? तू फक्त पिंजऱ्यातच डराव कर आणि तुला दुसरं काही जमणार नाही. नमी चिडून म्हणते, झिपऱ्या तुला मी सोडायची नाही. नमी त्याच्या मागे पळते पण हा झिपऱ्या पळून जातो. नमी म्हणते, तसंही तो खरंच बोलतोय, माझ्यात हिंमत नाहीये म्हणूनच अजून आपल्या दोघांचं लग्न झालं नाही. तेवढ्यात पायल आणि पाण्यात येथे येतात. पायल म्हणते, तुमच्यात हिंमत नसेल जाऊ बाई, पण माझ्यातली हिंमत आहे, मी तर या घरची सून बनूनच या घरात येणार आहे, माझ्या पानूची बायको म्हणून. पानू धन्याला म्हणतो, हे धन्या ते पायलीचे वडील आहे का रे? आणि ती कोण? अरे ती आत्या पण येऊ राहिली. हे ऐकून पायली आणि नमी खूप घाबरतात आणि तेथून पळून जातात. तिघे भाऊ खुश होतात.
पाहता पाहता रात्र होते आणि दांगट परिवाराचं घर हे रोषणाईने चमकून निघतं. संपूर्ण रिसेप्शनची तयारी झालेली असते. राजा आणि अवनी अजून गाडीतच असतात आणि त्यांना यशोदा कॉल करतो. काय रे राजा, कुठे तू? अजून का आला नाही? गाडीत पेट्रोल टाकलं, पोटात पेट्रोल टाकलं, अजून कुठे पेट्रोल टाकतोय? तर राजा म्हणतो, काय यशोदा चेष्टा करतोय? येतोय आम्ही, येतो घरी. राजा हा यशोदाला सांगतो, अरे लवकरच येतो आम्ही घरी. यशोदा म्हणतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही बरं का? तर राजा म्हणतो, अरे खोटं कशाला बोलेल? मी कधी खोटं बोलतो का? यशोदा म्हणतो, माहिती आहे तू किती खरं बोलतो. आणि त्यांचं नाव अवनीच येणार आहे. नी पहिला, दुसरा, मोठा का छोटा? अवनी आणि राजाला काही कळतच नाही. यशोदा विचारतो, अरे सांग ना. राजा सांगतो, हा बरोबर आहे, तू जे म्हणतो ना तेच बरोबर आहे, अवनीच बरोबर आहे. यशोदा म्हणतो, अरे मग लवकर या, सगळे इथे वाट पाहताय. आणि यशोदा फोन कट करतो. अवनी आणि राजाला कळतच नाही की त्यांचं रिसेप्शन सुरू झालंय. आणि इकडे रिसेप्शनला पाहुणे यायला सुद्धा सुरुवात झालेली असते. यशोदा, पाण्या सगळ्यांचं स्वागत करतात. सगळे पाहुणे आतमध्ये येऊन बसतात. मग एक पाहुणा धन्याला विचारतो, काय रे धन्या, आता तुझा नंबर कधी? तर धन्या सांगतो, काय बोलताय, अजून हे दोघे बाकी आहे ना? तर हा पाहुणा म्हणतो, असं कसं? मोठ्या भावांना सोडून लहान भावाने लग्न करण्याची पद्धत राजाने पाडली, मग तू आता ती पुढे ने. या भावांना खूप राग येतो. तेवढ्यात एक बाई विचारते, अरे पण नवरा नवरी कोठे? यशोदा सांगतो, येतील थोड्याच वेळात. तर एक टकलू म्हणतो, अरे तुमची सून आहे घरात की गेली पळून? पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, ओ नाना, नीट बोलायचं, नाहीतर दांगट्यांच्या घरात आहे ना जीभ हासडून दिली जाती, एवढं लक्षात ठेवा. हा नानाचा माच काही जात नाही. यशोदा सांगतो, ओ नाना, तिच्या वडिलांची तब्येत खराब आहे म्हणून भेटायला गेली आहे. दोघं घराजवळ आले, येतील थोड्या वेळात, तुम्ही टेन्शन घेऊ नका. धन्या विचारतो, अरे पाहुणे यायला सुरुवात झाली, पण आपले धोंडी अण्णा कुठे? अजून आले नाही. आणि त्याच वेळेस धोंडी अण्णाची एकदम रॉयल एंट्री होते. पायात बूट, अंगावर सूट, डोळ्यावर गॉगल. आणि त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. धोंडी अण्णा हे सगळ्यांसमोर येतात, त्यांचा लुक दाखवतात. पाण्या, धन्या, यशा खूप खुश होतात. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मग धोंडी अण्णा फोटोग्राफरला बोलवतात. त्यांच्यासमोर वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो देतात आणि म्हणतात, कावळीचा शाप ठरला खोटा, दांगट्यांच्या घरी आनंद आला मोठा, दांगट्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला, आज होणार स्वागत समारंभ. सगळेजण खूप खुश होतात आणि मग धोंडियांना स्टेजवर जातात आणि गाणं सुरू होतं. धोंडियांना वेगवेगळ्या डान्सिंग पोजमध्ये डान्स करत असतात. पाण्या, धन्या, यशोदा खूप खुश होतात. पाण्या म्हणतो, आपलं हे पिणारं मटेरियल कधी खाली कोसळेल सांगता येत नाही. यशोदा सांगतो, अरे आज एक थेंबसुद्धा नाही पिले ते. पाण्याला आश्चर्याचा धक्काच बसतो, म्हणजे आज झुलता मनोरा नाही आहे. पाण्या खूप खुश होतो. धोंडियांनाचा भारी डान्स सुरू असतो. त्यांचा डान्स पाहून सगळेच खूप खुश होतात. आणि मग यशोदा पुन्हा एकदा कॉल लावतो, अरे राजा कोठे पोहोचला, कधी येणार आहे? राजा सांगतो, अरे गावाच्या वेशीवर आलोय, पण एवढी घाई काय आहे? यशोदा सांगतो, ते तुला आल्यावर कळेल, तू लवकर ये बरं, लवकर ये. आणि यशोदा फोन कट करतो. यशोदा सांगतो, अरे पाण्या, गावच्या वेशीवर आले ते. आणि मग पाण्या त्यांचं स्वागत करायला जातो. यशोदा नाचत असतो. इकडे अवनी आणि राजाचा प्रवास सुरू असतो. पण त्याच वेळेस अवनीला एक पोस्टर दिसतं. त्यावर आपला फोटो आहे असं तिला वाटतं. पण गाडी पुढे निघून जाते आणि मग पुढे आल्यावर त्यांना आणखीन एक पोस्टर दिसतं. अवनी ही राजाला गाडी थांबवायला सांगते. अवनी आणि राजा गाडीतून हे पोस्टर पाहतात. अवनीला जबर धक्काच बसतो. अवनी आणि राजाच्या लग्नाचा स्वागत समारंभ. अवनी गाडीतून खाली उतरते. राजा खूप घाबरतो. अवनी हे पोस्टर वाचते. दांगट्यांच्या घरी आली सून, शाप देणाऱ्याने पाहिलं मून, दांगट्यांच्या घराला मिळाला बाईचा आशीर्वाद, स्वागत समारंभ, धनराज अवनी. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. अवनी राजाला विचारते, राजा हे काय? राजाकडे काही सांगायला नसतंच. अवनी म्हणते, आत्ताच्या आत्ता गाडी मागे फिरव. राजाला मोठा धक्काच बसतो. राजा विचारतो, काय? अवनी म्हणते, आत्ताच्या आत्ता गाडी मागे फिरव, मी तुझ्या घरी येणार नाहीये. राजा विचारतो, मग जाणार कोठे? अवनी म्हणते, कोठे पण जाईल, पण तुझ्या घरात येणार नाही, एवढं लक्षात ठेव. राजाला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. राजा आणि अवनीचा स्वागत समारंभ हटके असणारे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. मग घडणार तरी काय?
तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू राजा आणि अवनी तेथेच गावाच्या वेशीवर असतील. अवनी म्हणेल मला सोडू नये, मला इथे नाही राहायचं, तुझ्या घरी नाही यायचं. पण तेवढ्यात पाण्या त्याच्या मित्रांना घेऊन वाजत गाजत तेथे येईल, अवनीला गाडीत बसवेल आणि अवनीला घरी घेऊन येईल. अवनी ही राजावर चिडून म्हणेल राजा येथे रिसेप्शन सुरू आहे, अख्ख्या गावासमोर मी तुझी बायको आहे हे सिद्ध होईल. हा काय खेळ वाटला काय? आत्ताच्या आता बाहेर जाऊन सगळ्यांना सांग हे लग्न खोटं आहे. राजाची हिंमत काही होणार नाही. अवनी म्हणेल ठीक आहे, तू जात नसशील तर मी जाते. राजा खूप घाबरणार. आता काय करायचं हा प्रश्न राजाला पडणार. मग राजा आणि अवनीचं हे रिसेप्शन कसं असेल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.